मिताडे, तुमचं आपल्या रालेश YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करतो। चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केले तर करून घ्या, बेल आयकॉन क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला जे आहे ते आपले नवीन नवीन व्हिडिओ जे काही या क्लासवर या लेसनवरती सेट एक्झामचे येणार आहे ते तुम्हा सर्वांना आपल्या या चॅनलवरती सर्वप्रथम पाहता येईल। ओके, आज जो आहे, आज आपला जो लेसन आहे तो आज आपला लेसन कोणत्या सब्जेक्टवर घ्यायचा आहे? बघा, आजचा जो सब्जेक्ट आहे तो आहे संशोधनातील वस्तुनिष्ठतेची समस्या। म्हणजे संशोधन करत असताना या संशोधनामध्ये जे काही वस्तुनिष्ठ समस्या आहे त्या वस्तुनिष्ठ समस्यामध्ये आपल्याला आज या लेसन मध्ये अभ्यास करायचा आहे। त्या वस्तुनिष्ठ समस्येमध्ये दोन प्रकार आहे, एक आहे व्यक्तिनिष्ठ आणि एक आहे वस्तुनिष्ठ। पहा, एक आहे व्यक्तिनिष्ठ आणि एक आहे वस्तुनिष्ठ। आता आपल्याला व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ मधला जो काही फरक आहे तो आपल्याला पाहायचा। बघा की संशोधनाचे दोन प्रकार असतात ना, त्यामध्ये हे जे दोन प्रकार आहेत, जे एक आहे व्यक्तिनिष्ठ आणि एक आहे वस्तुनिष्ठ। आणि या वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ यांचं जे काम आहे ते म्हणजे सत्य शोधणे। काय काम आहे? तर सत्य शोधणे हे महत्त्वाचे जे काम आहे संशोधनात, ते महत्त्वाचे काम हे वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ पद्धतीने केल्या जाते। त्यालाच आपण काय म्हणत असतो, या समस्या आहेत। या समस्या आपल्याला व्यक्तिनिष्ठ मधून आणि वस्तुनिष्ठ मधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की त्या समस्या कोणत्या पद्धतीने। तर पहा की आता वस्तुनिष्ठ संशोधन कशाला म्हणतात, तर पहा की वस्तुनिष्ठ संशोधन म्हणजे वास्तवात जसे आहे। बघा, वस्तुनिष्ठ संशोधन म्हणजे वास्तवात ज्याप्रमाणे आहे किंवा जसे आहे तसेच मांडणे म्हणजे वस्तुनिष्ठ संशोधन यामध्ये आपण म्हणत असतो। आता पहा, वस्तुनिष्ठ आहे आणि एक आहे व्यक्तिनिष्ठ। या दोन्ही ज्या संकल्पना आहेत ह्या दोन्ही संकल्पना ह्या परस्पर विरोधी जे काही होणारे खूप जास्त जे काही महत्त्व दिला जातो किंवा यामध्ये परस्पर विरोधी होणारे जे काही घटना आहे किंवा वस्तुनिष्ठतेला विज्ञानामध्ये खूप जास्त महत्त्व दिले जातो। कशामध्ये? या दोन पैकी बघा, एक आहे व्यक्तिनिष्ठ आणि एक आहे वस्तुनिष्ठ। तर या दोन पैकी जी काही वस्तुनिष्ठतेला जे ते विज्ञानामध्ये जे आहे तर सर्वात जास्त महत्त्व दिले जाते, तर त्यांच्या उलट म्हणजे त्याच्या उलट जे आहे तर सर्वात जास्त व्यक्तिनिष्ठतेला यामध्ये स्थान नसते। जसं विज्ञानामध्ये वस्तुनिष्ठतेला मान्यता आहे किंवा त्यांना महत्त्व दिले जातो, तर तेवढं महत्त्व या व्यक्तिनिष्ठतेला यामध्ये नसते, लक्षात ठेवा। ओके, आता पहा की वस्तुनिष्ठतेला या पद्धतीमध्ये आपल्या मनाला जसे पटेल तसे त्या पूर्वग्रहांचा जो काही प्रभाव जे आहे तो न पडता यामध्ये अध्ययन केले जाते। कशाप्रमाणे की पूर्वग्रह जे आहे त्या ग्रहांचा यामध्ये अध्ययन बिलकुल केले जात नाही, कारण की न अध्ययन करता या वस्तुनिष्ठतेला जे काही मनाला पटेल तसे जर मांडत असेल त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, वस्तुनिष्ठता। काय म्हणत असतो? वस्तुनिष्ठता। आता व्यक्तिनिष्ठ पद्धतीमध्ये जर मनुष्यांच्या बघा याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठ जर आपण जर विचार केला या पद्धतीमध्ये तर कशा प्रकारचा मनुष्यांमध्ये जे काही हावभाव असतात, आचार विचार असतात किंवा भावना असतात, त्यांच्या ज्या काही कल्पना असतात। माणूस हा समाजशील प्राणी आहे। माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि समाजामध्ये राहत असताना त्यामध्ये जे काही बदलाव होत असते, माणसाच्या आचार विचारांमध्ये बदलाव होत असते, त्यांच्या राहणीमानात बदलाव होत असते, त्यांचं खानपान आहे त्या सर्वांमध्ये, त्याची काही भावना आहेत या सर्वांमध्ये बदलाव होण्याचं काम जे आहे व्यक्तिनिष्ठ पद्धतीमध्ये होत असते, लक्षात ठेवा। आता पहा की जो काही संशोधक आहे तर हा संशोधन करत असताना त्याला डोळ्याने जे दिसेल तर तोच ते निष्कर्ष मांडण्याचे जे काम आहे तो करत असतो। तर यामध्ये बघा त्याचबरोबर असून आहे की वस्तुनिष्ठ मध्ये निष्कर्ष हे संशोधन प्रक्रियेतील त्याचे जे काही अवलोकन आहे, काय आहे? अवलोकन आहे किंवा परीक्षण आहे किंवा विश्लेषण आहे, या आधारावर त्याचे निरीक्षण जे आहे या वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये केल्या जाते। आता यावरून आपण असे म्हणू शकतो की वस्तुनिष्ठ संशोधनामध्ये एखादी जी काही घटना आहे, जशी की पहा की वस्तुनिष्ठ संशोधनामध्ये एखादी घटना त्याचप्रमाणे म्हणजे एखादी घटना अशी आहे की ज्यामध्ये प्रतिपादित केल्या जाते। कशी केल्या जाते? प्रतिपादित। किंवा एखादी घटना आहे की आपण समजून घेण्याचा जो काही प्रयत्न केला जातो त्या पद्धतीला आपण या व्यक्तिनिष्ठ मध्ये एखाद्या घटनेवरून आपण किंवा त्या आधारावरून जे आहे ते परीक्षण करू शकतो, विश्लेषण करू शकतो किंवा त्या एखाद्या गोष्टीचे आपण अवलोकन करू शकतो। अशा पद्धतीची जी आहे ज्या काही समस्या आहे या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेच्या ज्या काही समस्या आहे मग ते वस्तुनिष्ठ मध्ये असो या व्यक्तिनिष्ठ मध्ये असो याप्रमाणे आपल्याला दिसून येते, लक्षात ठेवा। कारण की या संदर्भात सुद्धा आपल्या सेट एक्झाम मध्ये जी काही होणारी 2023 मार्च महिन्यामध्ये होणारी एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये आपल्याला या प्रश्नावर सुद्धा आपल्याला अभ्यास करून आणि अशा संदर्भात जर आपल्या म्हणजे पेपरमध्ये जर प्रश्न आला तर तुम्हाला सोडवता आला पाहिजे।
आता त्यानंतर आपल्याला पाहायचं की वस्तुनिष्ठतेचा अर्थ काय होतो, म्हणजे अर्थ खूप इम्पॉर्टंट आहे बघा. आता आपण व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ मधला जो फरक आहे तो पाहिला, कारण की हे दोन खूप महत्वाचे, व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ. पण यामधला जो अर्थ आहे कशाचा, वस्तुनिष्ठतेचा बघा अर्थ. आता काय पाहायचं की यामधला जो अर्थ आहे, तर अर्थ काय, वस्तू म्हणजे काय, वस्तुनिष्ठतेचा अर्थ काय होतो हे आपल्या आधी लक्षात असणं आवश्यक आहे. काय की त्याचा अर्थ, कारण की कधी कधी आपण ज्या विषयावरती अभ्यास करत असतो किंवा आपण ज्या घटकांवरती अभ्यास करत असतो, त्या घटकाचा जे काही प्रस्तावना आहे किंवा त्याची काही पार्श्वभूमी आहे ती आपल्या लक्षात राहत नाही. डायरेक्ट आपण अभ्यास करणं चालू करतो, पण तो त्या घटकांवरती अभ्यास करत असताना त्याचा अर्थ काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, ते किती महत्वाचं आहे, त्याचे वैशिष्ट्य काय, हे आपल्या लक्षात असणे आवश्यक आहे. आता पहा की याचा जो अर्थ आहे, तो अर्थ पहा की संशोधन ही एक प्रकारची शास्त्रीय अभ्यास पद्धती आहे. संशोधनाचा जर आपण विचार केला तर ती कशी एक प्रकारची शास्त्रीय पद्धत आहे. आणि हे लक्षात ठेवा की संशोधन हे सत्य शोधण्यासाठी त्याची जी काही मांडणी केली जाते, काय संशोधन जे आहे हे सत्य शोधण्यासाठी त्याची मांडणी केली जाते. आणि या संशोधनात सुद्धा वस्तुनिष्ठतेचा वापर केला जातो, कारण की मानवाच्या व्यवहारांशी किंवा समाजशील असल्यामुळे, मानवाचा व्यवहार कसा आहे, हा समाजशील प्राणी आहे, आणि यामध्ये वस्तुनिष्ठता जी आहे ते राखणे अवघड असते. कारण की संशोधक जर एका जागेवर एकूण आपले निष्कर्ष काढतो, बघा एका जागेवर तो बसून जर आपले निष्कर्ष काढत असेल तर तोच संशोधन कार्यामध्ये यशस्वी होतो. आणि असे संशोधन जे काही जगप्रसिद्ध झालेले आहे, तर त्या संशोधनाचा जो काही म्हणजे संशोधकाचा जो काही अनुभव आहे तर तुम्ही पाहू शकता. कारण की त्यांची जी काही निष्ठा आहे, संशोधन करत असताना त्यांनी जे म्हणजे बाळगलेली त्यांची एकाग्रता आहे, संशोधन करत असताना त्यांनी जे संयम ठेवले आहे, त्यांचे जे विचार आहे ते चेंजेस केले नाही. जी गोष्ट सत्य आहे, जी डोळ्याने दिसेल, जे निष्कर्ष तुम्ही डोळ्याने मांडण्याचा प्रयत्न करता, त्याच गोष्टीचा यामध्ये संशोधनामध्ये जे समावेश होतो, त्याच गोष्टीला आपण वस्तुनिष्ठतेचा अर्थ आपण म्हणायला काही हरकत नाही. कारण तुमच्या लक्षात असणं हे आवश्यक आहे. ओके, आता बघा वस्तुनिष्ठतेचा अर्थ झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही संशोधन पद्धतीची वस्तुनिष्ठते महत्व काय आहे, म्हणजे संशोधन पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठतेला काय महत्व आहे किंवा किती इम्पॉर्टंट आहे या संशोधनामध्ये जे वस्तुनिष्ठतेचा वापर यामध्ये केला जातो. पहा की वस्तुनिष्ठतेला संशोधनामध्ये खूप महत्वाची मानले जाते, लक्षात ठेवा. कारण संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता शोधण्याचे जे काही आधारशिला आहे ती सर्वात म्हणजे संशोधन करत असताना सर्वात मोठी जर आधारशिला जर म्हणत असो तर ते आहे वस्तुनिष्ठता. ओके, कारण की संशोधन हा मानवी विचार विकारांनी प्रेरित असेल बघा, तर त्याच्या मनात एखाद्या गोष्टीबद्दल जे प्रेम असेल किंवा भावना असेल, स्नेह असेल, आस्था असेल आणि यांची ओढ जर निर्माण जे होत असेल किंवा एखाद्या विषयी तो जर संताप करत असेल किंवा तिरस्कार करत असेल किंवा नकारात्मक त्याच्यामध्ये जे काही भावना निर्माण होत असतील, ओके, तर त्यामुळे प्रत्येक संशोधन करणाऱ्यांनी विचार व विकारांना दूर ठेवले पाहिजे. काय ठेवले पाहिजे की ह्या गोष्टींपासून जे आहे जो संशोधक आहे या गोष्टींपासून तो दूर असला पाहिजे, तरच त्याचे जे संशोधन आहे ते प्रभावी ठरू शकते किंवा तो तटस्थ राहिला पाहिजे. आपल्या विकारांना दूर ठेवण्यासाठी जर संशोधक जर तटस्थ राहत असेल किंवा वस्तुनिष्ठपणे व निपक्षपातीपणे तो संशोधनाकडे जर पाहत असेल, तर सामाजिक घटना आणि तथ्य याला अर्थपूर्ण जर संशोधन करत असेल तर निष्कर्ष काढण्याचे जे काही वस्तुनिष्ठतेमुळे जे काही महत्व प्राप्त झालेले जे काही आपल्याला दिसून येते, त्याच या संशोधन पद्धतीमध्ये खूप महत्वाचे स्थान आहे. त्यालाच आपण एक महत्व सुद्धा या गोष्टीमध्ये आहे. ओके, आता बघा की वस्तुनिष्ठतेचे महत्व तर आहेच. या गोष्टींमध्ये तुम्हाला सांगतो की जे काही संशोधक आहेत त्यांनी एकाग्रता सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या जे काही निर्णय आहे ते निर्णयावरती त्यांनी ठाम असायला पाहिजे, तरच त्याचे संशोधक जे आहेत किंवा संशोधन केलेले जे काही विषय आहे तो जगप्रसिद्ध होण्यासाठी किंवा एक त्याला ओळख निर्माण करण्यासाठी जास्त काळ लागणार नाही. ओके, आता वस्तुनिष्ठतेचे महत्व कोणकोणते असू शकतात, तर पहा यामध्ये वस्तुनिष्ठतेचा जर आपण जर अर्थ जर पाहिला कशाचा, हे बघा या वस्तुनिष्ठतेचा जर आपण जर अर्थ पाहिला आहे तर त्याच्यामध्ये अर्थपूर्ण संशोधन म्हणजे अर्थपूर्ण संशोधन असताना ते कशा पद्धतीने करायचे, त्यानंतर संशोधन घटकाचे यथार्थ ज्ञान असतात, त्यानंतर ज्ञान व बुद्धीचा भ्रम असतो. बघा अर्थपूर्ण ज्ञान कसं, अर्थपूर्ण संशोधन. चला लिहत चला. आता हे अर्थपूर्ण संशोधन आपल्याला करत असताना आता प्रत्येक
संशोधन जे आहे ते विचार व विकारांनी जर प्रेरित न राहता वस्तुनिष्ठ असेल तर सुव्यवस्थित संशोधन निर्माण होते. कसं? सुव्यवस्थित. नाहीतर वस्तुनिष्ठता नसल्यामुळे हे संशोधन निरर्थक दिसून येते. कारण तुम्ही संशोधन करा पण त्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला वस्तुनिष्ठता नसेल किंवा विचार विकारांनी जर प्रेरित तो जर राहत असेल तर त्या संशोधनामध्ये जे अर्थपूर्ण संशोधन असायला पाहिजे ते होणार नाही, ते निरर्थक दिसून येते. त्यानंतर संशोधन घटकांचे यथार्थ ज्ञान बघा, 2 नंबरला लिहून घ्या. यथार्थ ज्ञान. कोणतं? यथार्थ ज्ञान संशोधकाचे. आता हे संशोधकाचे जे काही यथार्थ ज्ञान आहे तर संशोधकाची विचार प्रवृत्ती वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. बघा, वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल तर सामाजिक घटनांचे जे काही तटस्थपणे निरीक्षण आणि परीक्षण आहे तर करून त्याबद्दल यथार्थ ज्ञान जे मिळवणे आहे ते साध्य होत असते. अन्यथा तुम्हाला सांगतो, नाहीतर व्यक्तिगत मतांचा जर प्रभाव या संशोधन निष्कर्षावर जर पडून आला तर संशोधन एकाकी ठरण्याची शक्यता सर्वात जास्त असते. ते एकाकी ठरतं. त्याच्यामध्ये जर तुम्हाला निष्कर्षावर संशोधन जर पडून जर मताचा जर मतप्रभाव किंवा त्या मतांचा जो व्यक्तिनिष्ठ प्रभाव आहे तो जर कधी याच्यामध्ये निष्कर्षावर जर पडून जर संशोधन जे आहे ते हे तुम्हाला एकाकी पडल्यासारखे होते. म्हणून त्यामध्ये निरीक्षण आणि परीक्षण करूनच त्याबाबत यथार्थ ज्ञान मिळूनच तुम्हाला ते संशोधन मांडण्याची एक सोपी आणि साधी पद्धत आपल्याला दिसून येते. त्यानंतर ज्ञान व बुद्धीचा भ्रम दूर करणे. आता ज्ञान व बुद्धीचा भ्रम दूर करणे म्हणजे पहा, आता 3ऱ्या नंबरला लिहून घ्या. ज्ञान व बुद्धी, बुद्धीचा श्रम. आता ज्ञान व बुद्धीचा श्रम म्हणजे याचा कसा प्रभाव, हे बघा, यथार्थ ज्ञान तर झालं. आता ज्ञान व बुद्धीचा जो काही म्हणजे भ्रम आहे तो दूर कसा. बघा, संशोधकाला काही वेळेस स्वतःच्या बुद्धीवर व ज्ञानावर भ्रमजन्य अहंकार असतो. म्हणजे एखादी जर संशोधक जर करत असेल तर तो मी म्हणा कधीच बाळगू नका. तुम्हाला सांगतो, मी जे म्हणेल किंवा मी जे ठरवेल किंवा मी जे करेल किंवा मी जे मांडेल हा विचार कधीच करू नका. जे आकडेवारी तुमच्या डोळ्याने दिसेल, संशोधन करत असताना तुम्हाला प्रत्यक्ष भेटी द्यावी लागतात, प्रत्यक्ष त्या ठिकाणी माहिती काढावी लागते, त्या ठिकाणची आकडेवारी गोळा करावी लागते. ज्या ज्या संशोधकांनी संशोधन केलेले आहे त्यांना स्वतःहून त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आकडेवारी जाहीर करणे, त्यांचं निरीक्षण करणे, त्यांचा म्हणजे आढावा घेणे, या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्याच लागते. नाहीतर तुम्हाला जर बुद्धीवर जर तुमचा अहंकार असेल किंवा ज्ञानावर भ्रमजन्य अहंकार, मी घरीच बसून मी सगळ्या गोष्टी लिहित असतो, याला काही अर्थ नाही. तुम्हाला जे करायचं आहे तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुमच्या डोळ्याने जे दिसेल तेच मांडण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर जे काही संशोधकाजवळ जर वस्तुनिष्ठपणाचे जे काही गुण असेल तरच त्याला ज्ञानाच्या वेगवेगळ्या कक्षा शोधता येतात, नाहीतर तुम्हाला शोधता येणार नाही. तुम्हाला काही असे असतात की पीएचडी या संशोधन करत असताना जर तू पैसे देऊन इकडून तिकडून माहिती गोळा करतो, याला काही अर्थ नाही. तुम्ही जर प्रत्यक्ष केलं तर ते तुमच्या कामाचं आहे. जर तुम्ही दुसऱ्यावरती डिपेंड राहत असाल किंवा स्वतः वेगवेगळी माहिती जर तुम्ही अहंकारामध्ये किंवा बुद्धीच्या भ्रमाजन्य परिस्थितीमध्ये जाऊन जर आकडेवारी मांडत असेल तर त्याला काही अर्थ नाही. जे आहे ते आहे आणि हे तुम्ही एक जो गुण आहे तो तुमच्याजवळ असायला पाहिजे, तरच त्याला ज्ञानाच्या वेगवेगळ्या ज्या काही कक्षा आहेत त्या शोधता येतात. असा संशोधक जर बुद्धीचा भ्रम न करता किंवा अहंकार न करता जो आपलं संशोधन करत असतो तोच खरा संशोधक ठरत असतो. लक्षात ठेवा. ओके, आता ज्ञान व बुद्धीचा श्रम झाला, बरोबर. आता सामाजिक जे काही रीतिरिवाज आहे किंवा प्रथा आहे याच्यापासून दूर राहणे. बघा, सामाजिक रीतिरिवाज आहे, सामाजिक रीतिरिवाज किंवा सण आहे, प्रक्रिया किंवा कार्यक्रम आहे, हे बघा, सामाजिक काही रीतिरिवाज आहे. ओके, प्रथा आहे, परंपरा आहे, कार्यक्रम आहे, यापासून दूर राहणे हे संशोधकाला एक महत्वाचं आहे. संशोधन करत असताना या गोष्टीचा कधी कधी आपल्याला त्याग करावा लागतो. एखादी माणूस किंवा एखादी विद्यार्थी आहे किंवा ज्याला ध्येयासाठी तो तडमडतो आणि त्याला ध्येय प्राप्ती करासाठी तो एवढा अथाग प्रयत्न करतो, मेहनत करतो, तर हे जे काही मेहनत आहे ही मेहनत करत असताना आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला की एमपीएससी जे काही स्टुडंट आहे किंवा बाकी ग्रुप सी चे आहे, जे एक्झाम देणारे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणारे विद्यार्थी आहे, हे विद्यार्थी जेव्हा स्टडी करत असतात त्यांच्यासमोर जर त्यांनी जर ध्येय ठरवलं ना
तर ते कुठलेच प्रोग्राम किंवा कुठला सणवार त्यांच्या डोळ्यासमोर दिसत नाही. मग ते दिवाळी असो, होळी असो, दसरा असो, त्यासाठी ते गावाला किंवा कुठे फिरत नाही, किंवा लग्न समारंभ असो, यासाठी कधीच ते आपला जो काही ध्येय आहे ते ध्येयाचा जो प्लॅटफॉर्म आहे ते सोडून कधीच हे प्रोग्राम करत नाही. आणि यामध्ये एक उदाहरण असं आहे की संशोधक जर हा सामाजिक प्राणी असल्यामुळे आपण त्याचा जो काही सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे किंवा धार्मिक आहे किंवा ज्या प्रथा आहे या सर्वांचा जो काही प्रभाव दिसून येऊ शकतो. आणि दिसतोच तो आपल्याला, कारण की मी समाजात राहतो आणि आपल्या इथं प्रोग्राम होतच असतात, घरी होतं किंवा आपल्या नातेवाईकाच्या इथं होतं. तर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला त्याग करावा लागतो जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे मनपूर्वक या संशोधन करत असतो. पण संशोधक वस्तुनिष्ठ पद्धतीने जर संशोधन करत असेल तर त्याला या समस्येचा विचार करून घेतला असेल तरच तो या मूल्यापासून दूर राहू शकतो, किंवा त्याला या दूर राहून जे ज्ञान आहे ते संपादन तो करू शकतो. नाहीतर अन्यथा या गोष्टींच्या जर आहारी जर तो गेला, सणवार, दसरा, हे ते प्रोग्राम, हे ते जे काय, हे काहीच कामाचं नाही. तुम्हाला जे करायचं आहे तेच तुम्ही ठरवलं पाहिजे, तेच तुम्ही केलं पाहिजे. नाहीतर या गोष्टीला काही अर्थ नाही. जे ज्या वेळेस करायला पाहिजे ते त्यावेळेसच केलं पाहिजे, आणि हे तुमच्या सर्वांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके, आता बघा की सामाजिक रीतिरिवाज झाला, त्यानंतर जे काही स्वार्थाचा त्याग आहे. कशाचा? स्वार्थाचा त्याग. ओके, 4 नंबरच होतं ना, आता आपल्याला 5 नंबर. ओके, हे 5 नंबर स्वार्थाचा त्याग. स्वार्थाचा त्याग. आता स्वार्थाचा त्याग म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला जो काही अर्थ साधून घेण्याचा, किंवा आपला कुठला ना कुठला आपला एखादी जर कुठलं जर काम जर असेल कोणाकडे, तर ते आपलं एक म्हणतो ना आपण की आपलं काम आहे ते आपण करून घ्यायला पाहिजे. आपला स्वार्थ आहे, स्वार्थ निर्माण होतो, त्या पद्धतीने स्वार्थाचा त्याग आहे. आता या स्वार्थाचा त्याग मध्ये संशोधक माणूस प्राणी असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्याच्या वेगवेगळ्या ज्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, त्या बदलणाऱ्या असतात, आणि त्याला मोह असतो, लाभ म्हणजे काही लोभ असतो, भावना असतात. पण जेव्हा त्यांचे जे काही निष्कर्ष आहे किंवा सैद्धांतिक विचाराच्या विरोधात जर जात असेल, तेव्हा त्याला असे निष्कर्ष स्वीकारणे कठीण वाटू लागतात. ओके, व त्यापासून जे काही बाहेर जाण्यासाठी जे काही संशोधनाने विचारणारा जी वस्तुनिष्ठ आहे ते त्या व्यक्तीने जपली पाहिजे. त्या व्यक्तीने स्वार्थाचा त्याग करून निष्कर्ष स्वीकारून जे काही कठीण वाटू लागत असेल त्यांना, यातून बाहेर जाण्यासाठी संशोधकाने विचारणारे वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार जर केला तर ते त्याने जपली पाहिजे. तरच तो एक निष्कर्षाप्रत जाऊन तो संशोधन प्रणालीचे उद्दिष्ट म्हणजे साध्य करू शकते. काय करू शकते? तर ते संशोधन प्रणालीचे जे काही उद्दिष्ट आहे, काय उद्दिष्ट साध्य करू शकते. काय करू शकते? उद्दिष्ट. नाही तर तो उद्दिष्टाप्रती जाऊ शकत नाही, त्याने जर स्वतःचा त्याग केला नाही तर, हे लक्षात ठेवा. ओके, आता संशोधनामध्ये झालं. आता बघा की अर्थपूर्ण संशोधन. ओके, अर्थपूर्ण संशोधन झालं यामध्ये की अर्थपूर्ण संशोधन असलं पाहिजे. यथार्थ ज्ञान संशोधकाने केले पाहिजे, ज्ञान बुद्धीचा श्रम केला पाहिजे. त्यानंतर सामाजिक रीतीचा सर्वांचा त्याग करून आपलं संशोधन करणे, रिसर्च करणे किंवा संशोधन हे सतत किंवा जे काही कंटिन्यू असते ते केलं पाहिजे. त्यातला कुठलाच खंड पडला नाही पाहिजे त्यामध्ये. त्यानंतर स्वार्थाचा त्याग केला पाहिजे. त्याला स्वार्थाचा यामध्ये कुठलाच वावा नसला पाहिजे जेव्हा संशोधन करत असतो. त्याची जी काही उद्दिष्ट आहे प्रणालीचे हे जपले पाहिजे, त्याच्या निष्कर्षाप्रती जर जायचं असेल तर. आता संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेची जी काय आवश्यकता आहे तर काय आहे, काय आवश्यक आहे? कारण संशोधन करत असताना वस्तुनिष्ठतेला काय आवश्यक आहे, कारण ते कशासाठी असली पाहिजे. तर पहा, सामाजिक शास्त्राला वैज्ञानिक जे काही अधिकार आहे ते प्राप्त करून देण्यासाठी हे वस्तुनिष्ठता असली पाहिजे. कशासाठी? की सामाजिक जे काही वैज्ञानिक आहे ते अधिष्ठान प्राप्त करून घेण्यासाठी ही सामाजिक पद्धती असली. त्यानंतर निष्कर्ष निष्पक्षपणे काढणे यासाठी सुद्धा ही जे काही वस्तुनिष्ठता आहे हे संशोधनामध्ये असली पाहिजे. लक्षात ठेवा, लिहित चला. ओके, सामाजिक घटनांचे वास्तववादी आकलन जे आहे ते होण्यासाठी हे वस्तुनिष्ठता संशोधनामध्ये असली पाहिजे. कशासाठी? तर सामाजिक घटनांचे जे काही वास्तववादी आकलन आहे ते होण्यासाठी. ओके, त्यानंतर योग्य तथ्यांचे संकलन करण्यासाठी. योग्य तथ्य, जसं आपण एखादी जुन्या तथ्यांचं परीक्षण करतो, नवीन तथ्यांचा शोध लावतो, संशोधन करत असताना करायलाच पाहिजे. संशोधन करत असताना ते संशोधन आपलं प्रभावी कसे ठरेल, ते संशोधन आपलं सखोल कसे ठरेल, त्या संशोधनामध्ये जे आधीचे संशोधन झालेले आहे त्या संशोधनापेक्षा आपलं संशोधन हे श्रेष्ठ आणि
म्हणजे जसं विकासात्मक दृष्टिकोनातून आपलं संशोधन कशा पद्धतीनं आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये या आपल्या एखाद्या विकासाच्या पाठमध्ये कशा पद्धतीनं आपला मूलभूत वाटा निर्माण करू शकतो अशा पद्धतीचं संशोधन असलं पाहिजे. आणि प्रत्येक संशोधकाने हा विचार करूनच आपलं संशोधन स्टार्ट करायला पाहिजे. अदर कंट्रीज असो, आपल्या भारतामधले जे काही स्टेट असो, ज्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या जो एखादी तंतोतंत मिळणारा जो काही विषय असतो त्या विषयावर संशोधन झालेले असते, जे जुने संशोधन असते, या जुन्या संशोधनाचं आपलं परीक्षण करून आपल्या संशोधनामध्ये कशा पद्धतीने भर पडेल याचा शोध घेणे संशोधकाचं काम असते. त्यामुळे निष्कर्ष आणि निष्पक्ष काढणे किंवा सामाजिक घटनांचे जे काही वास्तववादी आकलन आहे हे सुद्धा करणे यामध्ये आपल्याला वस्तुस्थितीची संशोधनामध्ये आवश्यक आहे. त्यानंतर योग्य तथ्यांचे संकलन झालं. नवीन संशोधनाची जी काही शक्यता आहे विकसित करा. प्रत्येक संशोधकाने नवीन संशोधन जे आहे विकसित करण्याचं जे काम आहे ते आता यामध्ये वस्तुनिष्ठतेच्या संशोधनामध्ये करायला पाहिजे. त्यानंतर निष्कर्षाच्या जे काही पडताळणीसाठी आहे ते आकलन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? आकलन केलं पाहिजे किंवा त्यांच्या निष्कर्षाच्या जे काही पडताळणीसाठी जे आवश्यक ज्या काही गोष्टी लागतात त्या गोष्टी देणे किंवा प्रायोगिकता जे काही सांभाळणे आहे किंवा जोपासणे आहे या गोष्टींचा सुद्धा आपल्या वस्तुनिष्ठतेच्या आवश्यकतेमध्ये या संशोधनामध्ये समावेश करावा. अशा पद्धतीने जे आहे सामाजिक शास्त्रीय वैज्ञानिक जे काही पद्धत आहे ते आहे योग्य तथ्याची अशा पद्धतीने आपल्याला हे जे संशोधनातील वस्तुनिष्ठतेची समस्या आहे, व्यक्तिनिष्ठ वस्तुनिष्ठ आहे, यामध्ये सुद्धा आपला फरक आहे किंवा याचा अर्थ काय या सर्व पद्धतीने आपल्याला जे आहे ते संशोधनातील वस्तुनिष्ठतेची समस्या, महत्व अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये दिसून येते. आता बघितलं आपण की जे काही वस्तुनिष्ठता आहे किंवा व्यक्तिनिष्ठता आहे यानंतर पाहायचं आपल्याला की वस्तुनिष्ठ संशोधनातील जी काही समस्या आहे, प्रॉब्लेम इज ऑब्जेक्टिव्हिटी. काय प्रॉब्लेम इज ऑब्जेक्टिव्हिटी. आता यामध्ये कशा कशाचा बघा समस्यांमध्ये जे काही वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातील जी काही समस्या आहे यामध्ये कशा पद्धतीने आता आपण पाहिले की ज्या पद्धतीने आपल्याला हे अर्थ आहे व्यक्तिनिष्ठ वस्तुनिष्ठ त्या पद्धतीने आता आपल्याला पाहायचं की वस्तुनिष्ठ जे काही दृष्टिकोनातील समस्या त्या पाहायच्या आहेत. बघा हे वस्तुनिष्ठ समस्येतील बघा वस्तुनिष्ठ जे काही समस्येशील जे काही दृष्टिकोन आहे काय हा जो वस्तुनिष्ठ समस्येतील आहे हा दृष्टिकोन पाहायचा आपल्याला. काय पाहायचा आहे? दृष्टिकोन पहा. यामध्ये आता दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला तर बघा की भावनात्मक दृष्टींचा प्रभाव आहे, भावनात्मक दृष्टींचा. त्यानंतर याच्यामध्ये स्वतःच्या ज्ञानाविषयी जे भ्रम आहे मी तुम्हाला आधी अभ्यासलाय. स्वतःचे जे ज्ञान आहे ते त्याविषयी कुठल्याच संशोधकाने जे आहे ते भ्रम बाळगू नये. मला अतिज्ञान आहे, मला सर्वांपेक्षा जास्त ज्ञान आहे, हे जे काही भ्रम आहे हा भ्रम कोणत्याच जो काही संशोधक आहे त्या संशोधकाने जे आहे ते भ्रम बाळगू नये. त्याने जर तसा जर भ्रम जर बाळगला तर त्याचा संशोधनावरती जे आहे तो प्रभाव पडत असतो, एकांगी पडत असतो आणि त्याचं जे काही संशोधन आहे ते वेगळ्या दृष्टिकोनातून किंवा वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जाण्याचं जे काम आहे ते करत असते. त्यामुळे आपल्याला संयमाने आणि आपल्या बुद्धीनिशी जे काही आपल्याला ज्ञान मिळेल किंवा आपण ज्ञान म्हणजे गोळा करून आपल्या जे काही संशोधनामध्ये मांडण्याचं जे काम करत असतो तेच साधारणपणे आपल्याला करायचं आहे. ओके. त्यानंतर यामध्ये स्वतःच्या ज्ञानाविषयी भ्रम तर झालं. त्यानंतर व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत तुम्हाला मी बोललो पहिले व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत स्वार्थ सुद्धा बाळगू नये. त्यानंतर सामाजिक हा व्यक्ती आपण लिहिलं होतं. ओके. आता सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचा प्रभाव, यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचा प्रभाव म्हणजे त्याच्यात आला रीतिरिवाज आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याचे किंवा समारंभ आहे, होळी आहे, दिवाळी आहे, दसरा आहे, करत बघा. तुम्ही जर निश्चित जर तुम्ही जर सर्वांना जर करत बसत असेल आणि तुमचं जे संशोधन आहे ज्या वेळेस तुमचं व्हायला पाहिजे त्यावेळेस जर होत नसेल तर त्याला अर्थ नाही. म्हणून त्यामुळे सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचा जो काही प्रभाव आहे तो सुद्धा तुम्ही दूर ठेवला पाहिजे. त्या गोष्टीचा सुद्धा या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनामध्ये हे अशा प्रकारची एक समस्या आहे. संशोधन कार्यातील जी काही घाई आहे, घाई करायची नाही, शांतपणे सोडायचं, कारण त्याचा पुढे चालून तुम्हाला उपयोग होणार आहे.
घाईघाईमध्ये केलेले संशोधन किंवा जे काही तथ्य आहे तुमचे, जे काही आकलन केलेल्या वस्तू आहे किंवा ज्या त्याच्यामध्ये आकडेवारी आहे, हे चुकू शकते तुमची. ओके. जे वास्तववादी आकडेवारी तुम्हाला दाखवायची आहे तुमच्या संशोधनामध्ये, जे वास्तववादी आहे, जे खरी आहे, जे सत्य तुम्हाला या संशोधनामधून दाखवायचं आहे, ते जर तुमचं सत्य जर तुम्ही घाईघाईमध्ये जर तुम्ही संशोधन जर मांडण्याचं काम करत असेल तर त्याला तथ्य नाही. त्यामुळे संशोधन कार्यामध्ये किंवा संशोधन करत असताना ही घाई कधी करायची नाही. त्यानंतर पक्षपात आहे. जे सत्य आहे ते सत्य मांडायचं आहे, पक्षपात करायचा नाही. नाहीतर काही असतात संशोधक जे पक्षपात करून संशोधन करतात. त्या दृष्टीचा किंवा त्या विचारांचा जो काही यामध्ये प्रभाव असतो तो प्रभाव आलाच नाही पाहिजे. पक्षपात करायचा नाही. जे सत्य तुम्हाला दिसेल ते सत्य तुम्ही त्या संशोधनामध्ये मांडून आपलं संशोधन कंप्लीट करायचं. त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे ते संशोधनाचे जे काही वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातील ज्या समस्या आहे, भावनात्मक दृष्टिकोन असो, स्वतःच्या ज्ञानाविषयी भ्रम असो, व्यक्तिगत स्वार्थ असो, सामाजिक सांस्कृतिक जे काही मूल्यांचा प्रभाव असो किंवा जे संशोधन कार्याची जी काही घाई असो किंवा पक्षपात असो, या गोष्टींना आपल्याला या समस्या आपल्याला या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर संशोधनातील वस्तुनिष्ठता जी काही प्राप्त करण्याची साधने कोणती कोणती आहे? मेन्स फॉर अचिव्हिंग ऑब्जेक्टिव्हिटी इन सोशल रिसर्च. संशोधनात जे काही वस्तुनिष्ठता प्राप्त करण्याची काही साधने आहेत कोणती कोणती आहेत पहा, की यामध्ये संशोधन वस्तुनिष्ठपणे होण्यासाठी संशोधनात अनुभव हा महत्वाचा असतो. अनुभव, एक्सपिरियन्स खूप महत्वाचा असतो. जेव्हा संशोधन हा वस्तुनिष्ठपणे जर करायचा असेल तर यामध्ये अनुभव खूप महत्वाचा असतो. अनुभवाचे बोल खूप महत्वाचे असते. जोपर्यंत अनुभव मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ते कधी कधी कामात पडत नाही. म्हणून यामध्ये अनुभव हा महत्वाचा असतो. त्यानंतर संशोधनात परिभाषित जे काही शब्द आहे किंवा ज्या काही संकल्पना आहे किंवा यांचा जो काही उपयोग आहे तो उपयोग केल्यास वस्तुनिष्ठता हा कायम राखण्याचं जे काम आहे यामध्ये केलं जातं. ओके. आणि हे सुद्धा एक प्राप्त करण्याची जी काही साधने आहे त्यामध्ये आपला यामध्ये समावेश होतो. ओके. त्यानंतर संशोधनात वस्तुनिष्ठता येण्यासाठी जे काही अनुसूची आहे किंवा प्रश्नावली आहे यासारख्या तंत्राचा उपयोग करतात किंवा करायला पाहिजे. संशोधनामध्ये जेव्हा वस्तुनिष्ठता येण्यासाठी जे काही अनुसूची आहे किंवा प्रश्नावली आहे यासारख्या तंत्राचा आपण उपयोग करतो. बरोबर. त्यानंतर आजच्या सामाजिक संशोधनात वस्तुनिष्ठता आणण्यासाठी बघा की यांत्रिकी साधनांचा वापर आता सर्वात जास्त वाढलेला. आता यांत्रिकी साधनं म्हणजे कसे बघा, आता तुम्हाला पहिले जे तुम्ही संशोधन केलं म्हणजे करायचे तर ते संशोधनाची जी काही इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, तुम्ही जी गोळा केलेली आहे ते तुम्ही टाईप रायटर मधून जे काही तुम्ही टाईप करून घ्यायचे. आता कॉम्प्युटर आलेला आहे, कॅमेरा आलेला आहे. तुम्हाला जर सत्य परिस्थिती जर दाखवायची असेल, चित्रावाटे किंवा नकाशे किंवा एखादी डायग्राम काढून कॅमेरे आलेले आहे, नकाशे आलेले आहे, टेप रेकॉर्डर आलेले आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आलेली आहे, आणि टीव्ही पण आलेले आहे, कॉम्प्युटर आलेले आहे. बरेच काही असे साधने आहेत की ज्या साधनांचा उपयोग जे आहे ते संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता आणण्यासाठी यांत्रिकी साधनाचा जो आहे आता सध्या उपयोग आपल्याला दिसून येतो. ओके. ते सुद्धा आपल्याला हे जे साधने आहेत ते संशोधन करत असताना आपल्याला खूप महत्वाचे आपल्या संशोधनामध्ये कार्य करत असते. त्यानंतर एकापेक्षा अधिक जे काही संशोधकांनी एकत्र मिळून जे काही संशोधन केले असेल तर त्यामध्ये वस्तुनिष्ठता अधिक येते. कशा पद्धतीने? जर मी एक संशोधक आहे, माझा मित्र आहे, आमचा एक ग्रुप बनलेला आहे जे 7-8 जणांना मिळून तयार झालेला आहे, तर त्याला मिळालेली माहिती, मला मिळालेली माहिती किंवा तिसऱ्या नंबरच्या मित्राला मिळाली ही माहिती, वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या ठिकाणावर जर मिळत असेल आणि आम्ही एकत्र होत असेल मित्र, तर त्यामधून आम्हाला त्याचं ज्ञान मला, माझं ज्ञान दुसऱ्याला किंवा त्याचं ज्ञान तिसऱ्याला किंवा आम्हाला अशा मिळून जे आहे ते या एकापेक्षा अधिक संशोधकांनी जर एकत्र मिळून जर संशोधन केले तर यामध्ये सर्वांना त्यांच्या संशोधनामध्ये खूप महत्वाचे म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन मिळेल ते महत्वाचे असू शकते. त्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा हे जे काही साधने आहेत ते अशा पद्धतीने सुद्धा आपल्या संशोधन करत असताना उपयोगात आणण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर सामाजिक संशोधनात निरीक्षण महत्वाचे असते. बरं, कारण की या निरीक्षणामध्ये प्रयोगात्मक पद्धतीचा जो काही वापर केला करत असेल तर वस्तुनिष्ठता अधिक येण्यास मदत होते. जे काही प्रयोगात्मक जी काही पद्धती आहे या पद्धतीचा जर तुम्ही जर उपयोग केला तर या संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता जे आहे ते सर्वात चांगली सर्वोत्तम येण्याची जी काही मदत होते ते अशा प्रकारे. आता अशा प्रकारची जर काही जर साधने संशोधनात जर वस्तुनिष्ठता प्राप्त करून देत असेल तर तुमचं संशोधन हे सर्वोत्कृष्ट होण्यासाठी कोणी जरू शकत नाही. कारण तुमचं सर्वोत्कृष्ट जे संशोधन आहे हे
या सर्व जे काही जे साधने तुम्ही यामध्ये उपयोगात आणलेले आहेत त्या सर्वांचा यामध्ये खूप मोलाचा वाटा असू शकते. त्यानंतर संशोधनामध्ये जे काही संकल्पनेला जे काही खूप महत्व असते, संकल्पना खूप महत्वाची असते. तुम्ही ज्या ज्या संकल्पना करत असता, संकल्पना ही विवरणात्मक गुण व संबंधाचे जे काही संकेत आहे ते टिकवणारी जे किंवा ते ठरवणारी एक संज्ञा आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणून संशोधनामध्ये संकल्पना आणि संकल्पनेचा जो काही अर्थ आहे तो आपण पुढच्या लेसन मध्ये घेणारच आहोत. बघा कशा पद्धतीने संकल्पना संकल्पना आता या संकल्पनेचं कसं आहे बघा, जोपर्यंत आपल्या मेंदूमध्ये संकल्पना येत नाही किंवा एखादी कल्पना येत नाही तोपर्यंत आपण एखादी गोष्ट शोधण्याचा किंवा एखादी म्हणजे सखोल अभ्यास करण्याचा जो काही निर्णय घेतो त्यामध्ये संकल्पना ही खूप महत्वाची असते. म्हणून आधी संकल्पना आपल्याला जर आपल्या डोक्यामध्ये येत असेल तर त्या संकल्पनेमधून एखादी समस्या आहे त्या समस्या जाणून घेण्याचा, त्याची व्याख्या जाणून घेण्याची, त्याची वैशिष्ट्य, त्याची प्रक्रिया, त्याच्या पातळ्या या संशोधनामध्ये जे संकल्पनाचे जर कोणते महत्व असेल तर ते महत्व सुद्धा जाणून घेण्याचं जे काम आहे तर ती ही संकल्पनामधून आपण जाणून घेऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने आता आपण पाहिलं की वस्तुनिष्ठता जे काही दृष्टिकोन आहे किंवा संशोधनातील वस्तुनिष्ठतेची समस्या आहे, यानंतर नेक्स्ट लेसनला किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहू की ही जे संकल्पना ती संकल्पनामधले व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, पातळ्या किंवा संशोधनामध्ये संकल्पनाचे महत्व कशा पद्धतीने आहे तर हे जे आहे तर ते आपण पुढच्या लेसन मध्ये पाहूया. आज आपण इथेच थांबूया. ओके, तर म्हणून ज्यांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर त्या सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आपले जे लेसनचे या लेक्चरचे व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवर पाहता येईल. ओके, आणि लवकरात लवकर तुमचा जो काही सराव आहे सेट एक्झाम जे मार्च महिन्याच्या म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये आणि फेब्रुवारीच्या लास्ट आठवड्यामध्ये स्टार्ट होऊन मार्चच्या म्हणजे पहिल्या आठवड्यापर्यंत आपली एक्झाम चालणार आहे 10 तारखेपर्यंत. त्यामुळे आपला जो वेळ खूप कमी असल्यामुळे याची जे प्रॅक्टिस आहे पहिल्या पेपरची प्रत्येक टॉपिक्स वरती आपला लेक्चर होणार आहे. कारण की आता सध्या संशोधन अभियोग्यतेचे जे काही पार्ट आहे ते आपले सध्या लेक्चर मध्ये चालू आहे. हा संशोधनाचा पार्ट संपल्यानंतर बाकीचे जे काही नेक्स्ट आहे जे सिलेबस नुसार आपल्या सेट एक्झाम मध्ये आपल्याला जे सिलेबस आहे त्यानुसार लेक्चर होणार आहे. तर म्हणून तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की ज्यांनी सेटचा फॉर्म भरला आहे त्यांनी आपले लेक्चर जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला मित्रांनो, आपण इथंच थांबूया. चला, धन्यवाद. ओके.